हाय गाईज, वेलकम बॅक. तर डेली वेअरसाठी आपल्याला कधी कधी प्रश्न पडत असतो की आपण कोणता आउटफिट वेअर केलं पाहिजे, खास करून समर सीझनमध्ये. तर इथे मी तुमच्यासोबत जे शेअर करणार आहे ते असणार आहे समरचे कलेक्शन्स आणि कुर्ता पॅन्ट विथ दुपट्टा आहेत आणि खूप मस्त मटेरियल्स आहेत, एकदम लाईट वेट आहेत आणि आपण उन्हाळ्यामध्ये असे असे टाईपचे जे कुर्ता सेट्स विथ दुपट्टा आहेत ते वेअर करू शकतो आणि स्टायलिश सुद्धा दिसतं. इनफॅक्ट जे मी मागवलेले आहे, जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे कुर्ता सेट्स आहेत, त्याचे जे कलर्स आहेत, जे मटेरियल आहे ते सुद्धा खूप सुंदर आहेत आणि प्राइजेस तर मी मेन्शन करेलच तुम्हाला. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. पहिला ड्रेस जो आहे तो आता मी वेअर केलेला आहे आणि इथे मी साईडला मेन्शन सुद्धा करणार आहे की मी तो घातल्यावरती कसा ड्रेस वाटतोय आणि तुम्हाला सुद्धा एक आयडिया कळून येईल की कसा वाटतोय. आता हा जो ड्रेस आहे ह्याच्यामध्ये हा जो कलर आहे ना, हा इतका सुंदर कलर आहे. व्हायब्रंट कलर्स दिलेले आहेत, त्याच्यामुळे खूप छान वाटतोय. मस्त स्काय ब्ल्यू कलर दिलेला आहे, मरून कलर दिलेला आहे. जो गळा आहे त्याला सुद्धा डिझाईन केलेला आहे आणि 3/4 स्लीव्स दिलेले आहेत. तर हा जो वरचा टॉप आहे हा अनारकली टाईप मध्ये आहे आणि मला काफ लेंथ पर्यंत होतोय जो वरचा टॉप आहे. आणि खालचं जे बॉटम आहे ते पिंक कलर मध्ये आहे, ह्या डिझाईन मध्ये आहे आणि स्ट्रेट पॅन्ट दिलेली आहे. तर जे कलर कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा खूप सुंदर वाटतंय आणि आपण अशा टाईपचे ड्रेसेस आहेत ना ते समर सीझन मध्ये घालून जाऊ शकतो, कारण समर सीझन मध्ये सुद्धा आपल्याला एक कम्फर्टेबल फील होतं आणि लाईट वेट असल्यामुळे सुद्धा आपल्याला असं अ, कपडे असे घातल्यावरती टोचत नाही किंवा गरम होत नाही. सो दिस इज अ मोस्ट बेनिफिट पार्ट असं मला वाटतं आपण जेव्हा कॉटनचे ड्रेसेस घालतो तेव्हा. आता ह्याचा जो दुपट्टा आहे तो सुद्धा मस्त असा व्हाईट कलरचा दिलेला आहे, कारण ह्याच्यामध्ये व्हाईट कलर सुद्धा आहे आणि ह्याला बुट्टा बुट्टा दिलेला आहे असं इथे. आणि मस्त डिझाईन सुद्धा केलेली आहे, सॉफ्ट आहे एकदम हा दुपट्टा सुद्धा. तर ह्याची जी प्राइस आहे ती 604 रुपीजला आहे. खूप छान आहे. तर ह्याच्यामध्ये जे सायझेस आहेत ते एक्स्ट्रा स्मॉल टू 7XL पर्यंत अवेलेबल आहेत. कारण इतका सुंदर ड्रेस आहे, मला तर इतका आवडलेला आहे. बिकॉज घातल्यावरती असं वाटतच नाहीये की काही गरम होत आहे किंवा इचिनेस वगैरे अजिबात वाटत नाही. पार्टी वेअर मध्ये सुद्धा फंक्शन वगैरे असेल तर अशा टाईपचे आपण ड्रेसेस घालून जाऊ शकतो. तर हे होता फर्स्ट ड्रेस. ड्रेस इज दिस ग्रीन कलरचा ड्रेस. आता हा जो ड्रेस आहे हा जो मेन्शन केलेला होता काफ लेंथ पर्यंत, पण मला काफ लेंथ पर्यंत नाही होत आहे, नी पर्यंत होतोय. अँड लुक ॲट द फॅब्रिक, खूप सॉफ्ट मटेरियल आहे, कॉटनचं आहे आणि मस्त अनारकली दिलेला आहे. आता हे जे मी घातलंय त्याला इथे मधून असं स्टिच केलेलं आहे आणि सेम हिअर ह्याला असं मध्ये असं चुन्नी चुन्नी दिलेलं आहे. इथे चुन्नी चुन्नी नाहीये ह्या ड्रेसला, बट ह्या ड्रेसला असं चुन्नी चुन्नी आहे आणि व्ही नेक दिलेला आहे, त्याच्यामुळे मस्त वाटतंय. आणि गोंडा सुद्धा दिलेले आहेत, गोंडे पण एकदम सॉफ्ट आहेत. 3/4 स्लीव्स आहे. अँड याच्यावरची जी प्रिंट आणि पॅटर्न आहे ते वेगळं आहे, बुट्टा बुट्टा टाईप मध्ये आहे. सो मोठे मोठे बुट्टे असल्यामुळे एक काहीतरी वेगळं आहे. आणि दुसरा जे ह्याचा पायजमा आहे खालचा, तो त्याची जी पॅटर्न ती वेगळी आहे, ती एकदम छोटी छोटी दिलेली आहे. अशा टाईप मध्ये आहे ह्याची पॅन्ट. आता जी मेन्शन केलेलं आहे फोटोमध्ये की फिटिंग पॅन्ट आहे, बट ही जी पॅन्ट आहे ही मला फिटिंगला नाही होत आहे बरोबर. जी आपली पॅन्टची साईज होते परफेक्ट लूज आहे, म्हणजे कम्फर्टेबल फील होतं. आणि द जसा फोटोमध्ये दाखवलेला आहे की कुर्ता आहे तो काफ लेंथ पर्यंत आहे, बट मला काफ लेंथ पर्यंत नाही होत आहे. सो ह्याची जी प्राइस आहे ती 527 रुपीजला आहे. खूप छान आहे. आता ह्याचा दुपट्टा बघूया. तर हा आहे त्याचा दुपट्टा, चेक्स पॅटर्न मध्ये असं डिझाईन केलेला आहे. इथे व्हाईट कलर प्लेन दिलेला आहे आणि मग ह्याला असं बुट्टाचं डिझाईन केलेलं आहे. आणि बॉर्डर जी दिलेली आहे ती सुद्धा अशी मस्त स्ट्राईप झिगझॅग मध्ये दिलेला आहे. खूप सुंदर आहे. मटेरियल मला तर इतके आवडलेले आहेत प्रत्येक ड्रेसेसचे. कारण जेव्हा समर सीझन मध्ये आपण असे लाईट वेटचे कपडे घालतो ना, तर आपल्याला काहीतरी वाटतं की आपण काहीतरी घातलं आणि दिसताना सुद्धा छान दिसतं आणि आपल्याला कम्फर्टेबल फील होतं. ते खूप बेस्ट पार्ट आहे मला असं वाटतं. सो हा होता नेक्स्ट ड्रेस. आता तिसरा ड्रेस बघूया जो कसा आहे. तिसरा ड्रेस जो आहे तो येलो कलर मध्ये आहे. तर इथे मी आधीच म्हणाली होती की मी वेगवेगळे कलर्स तुम्हाला शेअर करणार आहे ड्रेसेस सूटचे. कारण आपण जेव्हा वेगवेगळे कलर्स घालतो तर आपल्याला सुद्धा एक आयडिया मिळून जाते की आपल्या स्किन टोन प्रमाणे आपण कोणता कलर
चा ड्रेस घातला पाहिजे आणि तो आपल्याला सूट होतो की नाही होत, दॅट्स मॅटर अ लॉट. त्याच्यासाठी इथे मी वेगवेगळे कलर्स घेतलेले आहेत. तर हा जो तिसरा कलर आहे हा येल्लो कलर मध्ये आहे आणि हा जो पूर्ण सेट आहे ना, 3 पीस सेट, हा एकदम समर वाईब देतोय, कारण ह्याच्यावरची जी प्रिंट आहे ती फ्लोरल पॅटर्न मध्ये आहे आणि गळा जो आहे तो कॉलर नेक सारखा आहे, म्हणजे चायना कॉलर कशी असते तशा टाइप मध्ये आहे आणि पुढून असं व्ही नेक दिलेला आहे. बट हा मला डीप होतो आणि ह्याची जी साईज जी दिलेली आहे ती अँकल लेंथ पर्यंत दिलेली आहे. बट काय असतं ना, जशी आपली हाईट असते त्याप्रमाणे आपल्याला कुर्ता असेल किंवा टॉप असेल त्याप्रमाणे आपल्याला सूट होत असतं. तर ही जी लेंथ आहे ही मला काफ पर्यंत होते, काफ या फिर नी पर्यंत होते. इथे मी साईडला मेन्शन केलेलं आहे की घातल्यावरती कसा वाटतो. आणि ह्याच्यावरचे जे कलर प्रिंट्स आहेत ते इतके सुंदर आहेत. खूप सॉफ्ट मटेरियल आहे, कॉटन मटेरियल आहे इनफॅक्ट. आणि याला सुद्धा असं मध्ये चुन्नी चुन्नी दिलेली आहे. घेर पण मस्त दिलेला आहे अनारकलीचा. आणि ह्याचा जो पायजमा आहे ना, तो मी तुम्हाला त्याचा पायजमा असं फुलांचा फुलांची प्रिंट केलेली आहे आणि ह्याचा जो घेर आहे या पॅन्टचा तो सुद्धा मोठा घेर आहे. जसं मेन्शन केलेला आहे ना पॅन्ट तशीच आहे दिलेली. बट लेंथ साईज जी आहे ती वेगळी होतीये मला, त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे दाखवलंय की मी घातल्यावरती मला कसं वाटतं. तर आणि ह्याला इलास्टिसिटी सुद्धा आहे. ह्याची जी प्राइस आहे ना मी तुम्हाला साईडला मेन्शन करेल. ह्याच्यामध्ये कलर जे अवेलेबल आहेत ते रेड कलर आहे, ग्रीन कलर आहे आणि मरून कलर मध्ये आहे. तर असाच मी एक कलर रेड कलर मध्ये घेतला होता, बिकॉज मला असं वाटलं होतं की काहीतरी वेगळी डिझाईन असेल. अशा पॅटर्न मध्येच तो कलर निघाला होता. रेड कलर आहे, तो मी ह्याच्यानंतर तुम्हाला दाखवेल. छान आहे, मला तरी खूप आवडलेला आहे. तर ह्याचा जो दुपट्टा जो आहे त्याला मस्त डिझाईन केलेली आहे. इथे साईडला जे आहे ते कुर्त्याचा पॅटर्न दिलेला आहे आणि मध्ये जे आहे ते पॅन्टचा पॅटर्न दिलेला आहे. अशा टाईपमध्ये हा दुपट्टा आहे. खूप सुंदर डिझाईन केलेला आहे, कारण दोन्ही कॉम्बिनेशनचे डिझाईन्स आहेत ते मॅच झाले पाहिजेत दुपट्ट्याला. सो नाईस कॉम्बिनेशन. कलर सुद्धा छान आहे. येल्लो वरती रेड कलर दिलेला आहे. सो छान वाटतंय. आय एम जस्ट लव्हिंग इट. खूप मस्त आहे आणि खूप सॉफ्ट सुद्धा आहे. सो मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट 3 पीस सूट. आता जो नेक्स्ट ड्रेस जो आहे तो रेड कलर मध्ये आहे. जो प्रिव्हियसली मी दाखवला होता येल्लो कलर मध्ये, सेम टू सेम असाच आहे. फक्त कलर वेगळा आहे, कारण मला असं वाटलं होतं की काहीतरी वेगळं पॅटर्न असेल म्हणून मी हा घेतला होता. बट सेम निघाला आणि प्राइस सुद्धा सेमच आहे याची. फक्त ह्याच्यावरची जी प्रिंट आहे ती वेगळी आहे. अदरवाईज ओव्हरऑल पूर्ण हा ड्रेस आहे तो सेमच आहे. ह्याच्यावरती जी डिझाईन प्रिंट केलेली आहे ते फुलांचीच आहे. फक्त ते प्रिव्हियस जे पॅटर्न होतं ते वेगळं फुल होतं आणि हे वेगळं फुल आहे. आणि गळा सुद्धा कॉलर नेकचा आहे. आता ह्याच्यावरची जी पॅन्ट, सेम पॅन्ट आहे, फक्त प्रिंट वेगळी आहे आणि इलास्टिसिटी आहे. बट जी प्रिव्हियसली मी पॅन्ट दाखवली होती त्याच्यामध्ये घेर होता, ह्याच्यामध्ये घेर थोडासा घेर आहे, जास्त घेर नाहीये. दिस मेक अ लॉट ऑफ डिफरन्स या पॅन्ट्स मध्ये आणि प्रिव्हियसच्या पॅन्ट मध्ये. आणि दुपट्टा जो आहे तो, ओके, हा आहे त्याचा दुपट्टा. सेम आहे, जशी मध्ये पॅन्टला जी प्रिंट आहे तीच मध्ये सेंटरला जी प्रिंट आहे ती दिली आहे आणि साईडला जे टॉपचं प्रिंट आहे ते दिलेलं आहे. नाईस वन. आता दुसरं जे आहे तो ड्रेस बघू. आता हा जो ड्रेस आहे हा मरून कलर मध्ये आहे. मागचा जो होता तो रेड कलर मध्ये होता. पण जेवढे पण मी आतापर्यंत तुम्हाला ड्रेसेस दाखवले आहेत विथ दुपट्टा ते वेगळे पॅटर्न आणि प्रिंट्स मध्ये होते. आता ह्याचा जो पॅटर्न आणि प्रिंट आहे, खास करून गळ्याच्या साईडचा, तो डिफरंट आहे. जसे की कॉलर नेक एक होतं, आता हा जो नेक पॅटर्न आहे हा टोटली डिफरंट आहे. पण हा जो आहे, इकडची जी प्रिंट आहे ती वेगळी आहे आणि खालची जी प्रिंट आहे ती वेगळी आहे आणि मस्त याला असं लेस सुद्धा दिलेली आहे सिल्वर कलर मध्ये आणि यू असं केलेलं आहे सिल्वर मध्ये. त्याच्यामुळे काहीतरी युनिक आहे. आणि ही जी साईज आहे ती स्मॉल साईज मी घेतलेली आहे. याच्यामध्ये सगळे साईजेस अवेलेबल आहे एक्सेल पर्यंत, एक्स्ट्रा स्मॉल सुद्धा आहे. आता हँड्सला सुद्धा 3/4 स्लीव्ज आहे आणि असे सिल्वर कलरचं पाइपिंग दिलेलं आहे. घेर आहे मस्त. प्रत्येक ड्रेसेसला असं चुन्नी चुन्नी दिलेली आहे एक्सेप्ट दिस ड्रेस. हा जो ड्रेस आहे हा मला 578 रुपीजला भेटला आहे. नाईस ड्रेस. अँड मला तरी कलर पण आवडलेला आहे आणि पॅटर्न सुद्धा आवडलेला आहे. खूप छान वाटतंय. स्मॉल साईज आहे याची. आता याची जी पॅन्ट प्लाझो टाईप मध्ये पॅन्ट आहे, बट इतकं सुद्धा
जास्त विथ नाहीये याचं. जे मी प्रिव्हियसली रेड कलर आणि येलो कलरचा बॉटम दाखवलं होतं तो कसा प्लाझो होता, हा प्लाझो कमी आणि पॅन्ट जास्त वाटतेय मला. आणि जो टॉप होता तो कसा काफ पर्यंत दिला होता ऍज कम्पेअर टू फोटो, पण तो काफ पर्यंत नाहीये, मला नी पर्यंत होतोय. ह्याची जी प्रिंट आहे ती जो मधला पोर्शन आहे कुर्त्याचा, जो असा स्मॉल डिझाईन प्रिंट आहे त्या टाइप मध्ये ह्याला डिझाईन केलेली आहे. हाईट वाईज परफेक्ट आहे, फक्त जो विथ दिलेला आहे म्हणजे ब्रॉडनेस आहे जो प्लाझो आहे त्या टाइप मध्ये नाहीये, पॅन्ट मध्येच आहे. आता याचा दुपट्टा ओके, म्हणजे इथे अशी मस्त बारीक प्रिंट दिलेली आहे आणि बॉर्डरला अशी एक मोठी अशी प्रिंट दिलेली आहे जी की एकदम मस्त आणि वेगळी वाटतेय. आणि खूप सॉफ्ट मटेरियल आहे, कॉटन मटेरियल आहे. वाव, याचे सगळे दुपट्टा आहेत इतके सुंदर आणि सॉफ्ट आहेत. आणि काही दुपट्टे जे असतात ना कॉटनचे ते असे एकदम स्टेबल राहतात, आपण असं वेअर केल्यावरती पडत नाही ऍज कम्पेअर टू द ऑर्गेन्झा दुपट्टा वगैरे जे असतात ना ते पटकन खाली पडतात, त्याच्यामुळे आपल्याला कॅरी करताना सुद्धा थोडासा प्रॉब्लेम येतो. बट कॉटनचे दुपट्टे असतात ना ते खूप सॉफ्ट आणि लाईट वेट असतात, त्याच्यामुळे आपल्याला खूप मस्त वाटतं जेव्हा आपण दुपट्टा कुठल्या पण वे मध्ये आपण कॅरी करू शकतो दुपट्ट्याला. सो नाईस वन. आता हा हा ड्रेस तरी मला खूप आवडलेला आहे. आता दुसरा ड्रेस बघूया. हा सुद्धा मरून कलर मध्येच आहे. आता रेड कलरच्या ड्रेस पासून मी तुम्हाला जास्तच मरून कलरचे ड्रेसेस दाखवते. आता ह्याच्यावरची जी प्रिंट आहे ती एकदम मस्त प्रिंट केलेली आहे, घातल्यावरती खूप छान वाटतो हा ड्रेस. सोबर सिंपल आहे आणि सगळ्यात कमी प्राइसचा आहे हा 3 पीस ड्रेस. आता जसं की ह्याच्यावरची जी प्रिंट आहे ती काहीतरी वेगळी आहे, म्हणजे ह्याला पेस्ली वर्क केलेलं आहे, फुलांचं पण पॅटर्न दिलेलं आहे, प्रिंट केलेलं आहे आणि मध्ये असं गोंडे गोंडे छोटेसे दिलेले आहेत. तर हा जो गळा आहे हा असा डीप नाहीये, असा गोल गळा आहे, त्याच्यामुळे छान वाटतोय. आणि ह्याला चुन्नी चुन्नी मध्ये सुद्धा दिलेलं नाहीये, जसं की हा कसा स्टिच केलेला आहे तसंच स्टिच केलेला आहे, घेर पण मस्त केलेला आहे. बट द इश्यू इज की ह्याच्या खालची जी पॅन्ट आहे ती एकदमच प्लेन दिलेली आहे. जर त्याच्यावरती डिझाईन असती ना तर अजून छान वाटलं असतं. लेट मी शो यू द पॅन्ट. तर हे आहे त्याचं पॅन्ट. आता हा जो 3 पीस सूट आहे ना हा रेयॉन मटेरियल मध्ये आहे. टॉप अँड बॉटम, बॉटम सुद्धा रेयॉन मटेरियल मध्येच आहे. याचा जो घेर आहे तो सुद्धा नॉर्मल घेर आहे, प्लाझो म्हणजे प्लाझो टाईपच आहे बट जास्त घेरवाला नाहीये. जसं दाखवलंय इमेज मध्ये तशा टाईप मध्ये नाहीये. जेवढे जेवढे मला असे ड्रेसेस मी आता तुम्हाला शेअर केलेत ना ते काही मला अँकल लेंथ पर्यंत झालेले आहेत, काही काफ लेंथ पर्यंत झालेत, काही नी पर्यंत झालेले आहेत. डिपेंड्स अपॉन दी हाईट की आपल्याला हाईट प्रमाणे आपले जे ड्रेसेस आहेत ते लेंथ पर्यंत सूट करतात. सो माझ्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं आहे. सेम इयर की आता ही जी पॅन्ट आहे ती खूप सिंपल आहे. आता ह्याच्यावरचा जो दुपट्टा आहे तो बघूया. त्याचा दुपट्टा असा झिगझॅग पॅटर्न मध्ये दिलेला आहे, कलर सुद्धा मस्त घेतलं ब्लॅक अँड मरून कलर मध्ये. आणि हे असं त्याची प्रिंट आहे बॉटमला. सो नाईस प्रिंट अँड नाईस दुपट्टा. रेयॉन मटेरियल मध्येच याचा दुपट्टा आहे. सो सर्वात कमी प्राइस मधला हा 3 पीस सूट असेल. तर हे होते माझे सगळे 3 पीस सूटचे कलेक्शन्स. आणि खास करून आपण समर सीझन मध्ये सुद्धा घालू शकतो किंवा मग ऑल सीझन मध्ये सुद्धा घालू शकतो, कारण तुम्हाला ड्रेसेस दाखवले 3 पीस सूटचे ते इतके सुंदर आहेत, खूप लाईट वेट आहेत. इनफॅक्ट आपण हे पावसाळ्यामध्ये सुद्धा घालू शकतो, कारण कधी कधी काय होतं जेव्हा आपण जाड कपडे घालतो पावसाळ्यामध्ये तर ते सुकत नाही. सो दिस इज द बेस्ट ऑप्शन की आपण लाईट वेट कपडे घातले पाहिजेत समर सीझन मध्ये सुद्धा आणि मान्सून मध्ये सुद्धा. आणि खूप मस्त कलेक्शन होतं. जर तुम्हाला कोणत्या ह्यातला ड्रेस आवडला असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही तिथून परचेस करू शकता. सो टिल देन बाय.